रामकृष्ण हरी. नाथ ध्यास प्रोडक्शन हाऊसच्या या संत संवाद या सिरीजमध्ये मी सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो. आणि आपल्या या सिरीजमध्ये हरिभक्त पारायण गणेश महाराज बोधे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलेत. त्यांचं मी सर्वांच्या वतीने पहिल्यांदा स्वागत करतो. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. नमस्कार. हां, आज आपण ह्या आमच्या प्रोडक्शन हाऊसला भेट दिली आणि आमच्याशी संवाद साधायला परवानगी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम आपण जरा बोधे कुटुंब, बोधे परिवार आणि घराण्याची वारी परंपरा याबद्दल तुम्ही आम्हाला थोडंसं सांगितलं प्रेक्षकांना तर बरं होईल. रामकृष्ण हरी. खरं तर नाथ ध्यास या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज सांप्रदायिक मुलाखत देताना खूप खूप आनंद होतो आहे. आपल्या पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याची परंपरा सांगताना मन खूप भरून येत आहे. आपल्या सातारा भागामधून फार जुनी परंपरा लाभलेली श्री सातारकर बोधे दिंडी सोहळा हा जवळजवळ 165 वर्षांपेक्षा जास्त वर्षाची परंपरा लाभलेला हा दिंडी सोहळा या भागातून अव्याहतपणे चालू आहे. आमची जवळजवळ आत्ताची आमची मुलं म्हणजे 8वी पिढी या संप्रदायामध्ये आहे, काम करत आहे. आणि ही फक्त आणि फक्त पांडुरंगरायाची, माऊली ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकोबारायांची कृपा आहे की जी सेवा आमची या परंपरेमध्ये चालू आहे, अखंडपणे चालू आहे. त्याचीच कृपा आहे. इतिहास पाहायला गेलं तर आमच्या खापर पंजोबांनी पूर्वी वारीची परंपरा होतीच आणि ते नेहमी आळंदी, देहू, पंढरपूर या वाऱ्या करायचे. आणि ज्या वेळेला दिंडी सोहळा सुरू झाला त्यावेळेला साधारण आरफळकर महाराजांनी आपल्या भागातून आळंदीमध्ये जाऊन पायी सोहळ्याची परंपरा सुरू केली. आणि तदनंतर आपल्या भागातील वारकरी आळंदीला जात असत, पंढरपूरला जात असत, देहूलाही जात असत आणि वारी करत असत. मग आता आरफळकर महाराजांनी ही परंपरा सुरू केल्यानंतर साहजिकच होतं की आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रसार जास्तीत जास्त ताकदीनं वेगवेगळ्या भागांमध्ये व्हावा, महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये व्हावा या दृष्टीनं अनेक जणांना सूचना केल्या. त्याचप्रमाणे आमचे खापर पंजोबा नामदेव महाराज बोधे, केशवराज बोधे हे पायी वारीनं देहूला, पंढरपूरला आणि आळंदीला जात असत. त्यावेळेला देहूकरांनी आम्हाला आज्ञा केली आमच्या पूर्वजांना की आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रसार आपल्या सातारा भागातून तुम्ही करायला सुरुवात करा. तुमची निष्ठा आणि सेवा खूप चांगली आहे. त्या काळामध्ये साधनं नव्हती तरीसुद्धा पायी वारीनं ते जायचे. त्यावेळेला चहा, नाश्ता, जेवण असल्या काहीही सुविधा नव्हत्या, तरीसुद्धा ते वारी करायचे. आणि ती निष्ठा पाहून देहूकरांनी सातारकर बोध्यांना सांगितलं आमच्या पूर्वजांना की बाबा तुम्ही ह्या भागातून आपल्या दिंडी सोहळ्याचा, वारकरी संप्रदायाचा, संत साहित्याचा प्रसाराला सुरुवात करा. म्हणजे त्यावेळेच्या काळात म्हणजे इथून लोकांनी म्हणजे 1860चा कालावधी होता तो. साधारण 1860च्या वेळेला जे वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे लोक किंवा वारकरी बांधवांना आपले असतील, बरोबर आहे, त्यांनी इथून आळंदीत जायचं. हो. आणि मग तिथून प्रस्थान करायचं पंढरपूरसाठी. हो. म्हणजे जसं आता आपलं इथून आहे तसं नव्हतं. म्हणजे इथून पंढरपूरला जायचं, तिथून प्रस्थान. मग हे सुद्धा प्रस्थान तसं त्या काळी म्हटलं तरी बैलगाडी किंवा चालतच चालतच इथून मग जायचं आळंदी म्हणजे पुण्यात आणि मग तिथून परत किंवा देहू आणि तिथून त्यांच्याबरोबर मग पंढरपूरला. मग त्यापेक्षा महाराजांनी आज्ञा केली की तुम्ही नाही. त्यावेळेला मग समाज ह्या भागातून कमी यायचा ना, ठराविक 5-25 लोक यायची. प्रापंचिक जबाबदारी असल्यामुळे लोकांना अडचणीत सगळेजण काही वारी करणं शक्य नव्हतं. कारण पेरणीचा, सुगीचा काळ आपला, त्यावेळेला काय असं उद्योगधंदे एवढे काही नव्हते 1800चा काळ म्हणजे. मग त्यावेळेला देहूकरांनी आज्ञा केल्यामुळं आपला दिंडी सोहळा सातारा भागामधून सुरू झाला आणि साधारण 160 वर्ष झाली हा दिंडी सोहळा चालू आहे.
अनेक पिढ्या आमच्या याच्यामध्ये सेवा करत आहेत. हा सोहळा पूर्वीच्या काळी जेव्हा चालत होता हां त्यावेळेला सातारा, कोरेगाव, पुसेगाव, हां पिंगळी, गोंदावले, मसवड, पिलीव, तांदूळवाडी, उपरी आणि नंतर वाखरीमध्ये जाऊन आपल्या तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याला भेट व्हायची. आणि तिथून पुढं देहूकारांनी आपल्याला मान दिला की तुम्ही सातारा भागातून आपल्या संप्रदायाचा प्रसार करत आहात, हां तर तुम्हाला वाखरी ते पंढरपूर हां तुम्हाला 1 नंबर आश्वाच्या पाठीमागं 1 नंबरनं दिंडी चालण्याचा मान मिळेल. शिवाय वाखरीवरती जागराची सेवा मिळेल आणि मानाचं कीर्तन सकाळचं नवमीचं तुम्हाला मिळेल. नवमीचं तिथं. हां, अशा रूढी त्यांनी घालून दिल्या, परंपरा दिल्या आणि त्या अजूनही जतन होत आहेत. त्याच पद्धतीनं आपण या मार्गे जातो. हां या मार्गाने गेल्यानंतर वाखरीमध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला मानाचा जागर असतो. मानाचं सकाळी 7 ते 9 नवमीला कीर्तन असतं आणि त्याच्यानंतर तुकोबारायांच्या बरोबर 1 नंबरनं दिंडी आपली पंढरपूरमध्ये जाते. तुकोबारायांच्या मंदिरात गेल्यानंतर सातारकरांचा पहिला अभंग होतो. सातारकरांचा पहिला अभंग होतो. देहूकर सांगता करतात अच्छा आणि दिंडी सोहळा समाप्त होतो. अशा पद्धतीनं साधारण हा दिंडी सोहळ्याचा अल्पसा इतिहास आहे. आता याच्यामध्ये आमच्या घराण्याची परंपरा जर विचारू गेलात तुम्ही तर केशवराव बोधे, नामदेवराव बोधे, त्याच्यानंतर तुकाराम धोंडीबा बोधे, भानुदास तुकाराम बोधे आणि आत्ताची सध्याची आमची पिढी माझे थोरले बंधू ब्रिगेडियर सुनील भानुदास बोधे आणि मी गणेश भानुदास बोधे. आम्हाला दोघांनाही 2-2 मुलं आहेत. अच्छा. थोरल्या बंधूंना 2 मुलं आहेत आणि मला 2 मुली आहेत. पांडुरंगरायानं समान वाटणी केलेली आहे आणि ते सुद्धा 2 मुलं आहेत भावाची, ती सुद्धा उच्च विद्या विभूषित आहेत. माझ्या दोन्ही मुली सुद्धा उच्च विद्या विभूषित आहेत. सुंदर असं थोरली मुलगी माझी नारदीय कीर्तन करते. बरं. धाकटी मुलगी आहे, थोरली मुलगी गायत्री अकलूजला दिलेली आहे, तिचं जामदार म्हणून नाव आहे. सुंदर नारदीय कीर्तन करते. तसंच संगीत विशारद आहे. MSc मायक्रोमध्ये तिनं पहिला नंबर मिळालेला आहे. कीर्तनशास्त्रामध्ये तिनं MA गोल्ड मेडलिस्ट म्हणून पदवी मिळालेली आहे. तसंच धाकटी मुलगीसुद्धा MA BEd इंग्लिशमध्ये झालेली आहे. तिचंसुद्धा संगीत विशारद झालेलं आहे. तीसुद्धा गायन सुंदर गाते आणि अशा पद्धतीनं आमचा हा घरातील साधारण वारसा चालू आहे. जवळजवळ 7वी पिढी आमची ह्या अध्यात्मामध्ये आहे. अध्यात्मामध्येच आता जवळजवळ 7वी पिढी हे सगळं. त्यावेळेला 1800 शतकात जे तुम्ही 1860च्या वेळेला तुम्ही जे आता दिंडी कुटुंबानं चालू केले, त्यावेळेचे आव्हानं काय होते? त्यावेळेचे आव्हानं म्हणजे कुठलीही साधनं नव्हती आणि फक्त नामस्मरण भजन हे करण्याकरता दिंडी सोहळ्यामधून लोक यायची. आता हे करत असताना पूर्वी रस्ते नव्हते, वाहनं नव्हती. दिंडी सोहळा पूर्णपणे विना वाहन असायचा. म्हणजे आमच्या आजोबांच्या काळामध्ये, आता त्याच्या आधीच तर आम्ही काही बघितलेलं नाही, पण आजोबांच्या काळापासून आम्ही पाहिलेलं आहे. सुरुवातीला तर वारकरी आपलं जे काही 10 दिवसाचं 12 दिवसाचं साहित्य लागायचं ते साहित्य खांद्यावरती पडशी टाकायचे. प्रसादाचं म्हणजे जे काही जेवणाचं खाण्याचं जे लागायचं साहित्य. पूर्वी पंक्ती नव्हत्या, कुठेही चहा नाश्ता नव्हता, मुक्कामाच्या सोयी नव्हत्या. पूर्वी हे वारकरी अतिशय कष्टानं निष्ठेनं वारी करायचे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यावेळेला एकच उद्देश होता की नामस्मरण बस. म्हणजे एवढा ध्यास त्या वारकऱ्या नव्हता की प्रत्येक मुक्कामाला, आता समजा कोरेगावला गेलं तर कोरेगावला गावात जायचं नाही, गावाच्या बाहेर ओढा नदी जिथं असेल प्रत्येक गावाच्या वेशीवरती थांबायचं. बरोबर. चालून अंतर जायचं, वेशीवरती थांबायचं. तिथं काही काटक्या कुटकं लाकडं गोळा करायची. पोचल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायची. महिला ज्या असायच्या त्या चुली लावायच्या, स्वयंपाक करायच्या. रात्रीचा स्वयंपाक, दुसऱ्या दिवशीचा दिवसभराचा स्वयंपाक शिदोरी, त्याला शिदोरी म्हणायचं. आणि ते करून घ्यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी. आणि नुसतं हेच नाही
तर सकाळपासून चालू असायची, भजन कीर्तन अमुक तमुक सगळं चालूच आहे. रात्री सुद्धा हे सगळं झाल्यानंतर रात्रभर नामस्मरण भजन असायचं. बरोबर. आणि परत पहाटे उठून काकडा झालं की दिंडी सोहळ्याला परत सुरुवात. पूर्वी लोकांची संख्या फार कमी होती, एक 30-40 लोक वगैरे अशी निघायची. मग हळूहळू प्रगती झाली, शेतकरी लोकांची संख्या वाढली. त्याच्यामध्ये मग बैलगाडी छकडा पहिल्यांदा सुरू झाला. छकड्यामध्ये साहित्य ठेवू लागले लोक. छकड्या बरोबर असायचा, तर छकड्यातून साहित्य घेऊन दिंडी सुरू झाली. त्याच्यानंतर बैलगाडी आली. बैलगाडी झाली, त्याच्यानंतर हे आमच्या आजोबांच्या आणि वडिलांच्या काळात बघितलेलं. मग आमच्या काळामध्ये आम्ही मग थोडंसं सगळ्या अत्याधुनिक सुधारणा केल्या की बाबा ट्रक आणा, टेम्पो आणा, लोकांचं साहित्य ठेवायला लोकांना जेणेकरून सोयीस्कर पडेल. सामान जर वाहनामध्ये ठेवलं तर लोकांना चालायला नामस्मरण करायला अडचणी येत नाही. मग त्याप्रमाणे आम्ही ते सुविधा थोड्या थोड्या उपलब्ध केल्या. पणजोबांच्या काळामध्ये जे स्वतः शिदा घेऊन जायचे आणि स्वयंपाक करायचे, त्याच्यानंतर लोकांनी बघितलं की बाबा हे खरंच चांगले वारकरी आहेत, निष्ठेने सेवा करतायत, पांडुरंगाला चाललेले आहेत. मग त्यांनी गावातल्या लोकांनी त्यांच्याशी संपर्क करून बाबा आम्ही तुम्हाला जेवण दिलं तर चालेल का, आम्ही तुम्हाला नाश्ता दिलं तर चालेल का. मग म्हणजे आमची सेवा आमची सेवा म्हणजे घडावी या दृष्टीने त्यांनी नियोजन केली. आणि हळूहळू मग वडिलांच्या काळामध्ये, आजोबांच्या काळामध्ये चांगली सगळी पूर्वपरंपरागत जेवणं, चहा, नाश्ते तयार झाले. आणि ही लोक कुठलीही अपेक्षा बाळगत नाही, निस्सीम भावानं सेवा करतात, अन्नदान करतात. अशा या पंक्ती आमच्या जवळजवळ आता वर्षानुवर्षे फिक्स आहेत की कोरेगावला गेलं की पेढेवाले कांबळे त्यांची पंगत असणार. म्हणजे ते कितीही लोक येऊ देत तुमची, ते एकच कुटुंब सगळं बघतं. हो, म्हणजे त्यांना काही मदत करणारे असतील गावातले म्हणा किंवा त्यांच्याशी संपर्क करायचा. पुसेगावला गेलं तर कृष्णाजी मुळे आणि सुभाष मुळे बंधू यांचं पंगत, म्हणजे अशा प्रत्येक गावामध्ये, सकाळच्या चिमणगावला गेलं तरी जाधव परिवार आहे. अशा सगळ्या ठिकाणी पंक्ती वर्षानुवर्षे जवळजवळ आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त आता त्यांना वारीच्या आधी जवळजवळ 1 महिना 1.5 महिना संपर्क करतो, पत्र पाठवतो की असं दिंडी सोहळा येणार आहे, दिंडी सोहळ्यामध्ये एवढे वारकरी असतील आणि त्यांना तुम्हाला चहा पाणी, जेवण, नाश्ता, मुक्काम. आता हे मुक्कामाची सोय असते. कसं आता मुक्कामाची सोय प्रत्येक ठिकाणी झालेली आहे. शासकीय ह्याच्यातून शाळा मिळतात, गावाच्या पातळीवरती मंदिरं मिळतात, त्यामुळं मग वारकऱ्यांची सोय होती व्यवस्थित. बरोबर. सरपंचांना आम्ही संपर्क करतो, सांगतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा इतिहास जरा सांगायचा राहिला तो असा की आपल्या भागामधून फक्त आमचाच दिंडी सोहळा जात नाही. आमचा दिंडी सोहळा जुना आहे, हे 100% बरोबर आहे. पण जुन्या सोहळ्यांमध्ये आमच्या बरोबर येणारे सोहळे, त्याच्यामध्ये शेकोबादादांचा दिंडी सोहळा प्रामुख्याने वडूच्या तिथला, म्हणजे शिरसवडीचा, म्हणजे सातारातून नाहीये, म्हणजे मध्ये आधी रस्त्यात मिळणारे म्हणजे त्या गावातल्या लोकांनी केलेले चालू किंवा त्यातल्या संत. नाही, आता शिरसवडीचे जे संत शेकोबादादा आहेत ना, त्यांचा सुद्धा पालखी सोहळा मोठा आहे. आणि ते साक्षात्कारी पुरुष आहेत शेकोबादादा. त्यांना अशा प्रकारे साक्षात्कार झालेला होता की त्यांचं कीर्तन सातारच्या राजवाड्यावरती चालू होतं. आणि हे कीर्तन चालू असताना त्यांनी अचानक हातानं काहीतरी विजवलेल्याचं भाव झाले त्यांच्याकडून. आणि त्यावेळेचे जे राजे होते त्यांनी शेकोबादादांना विचारलं की तुम्ही हातानं काय असं कीर्तनामध्ये हे असे हावभाव किंवा हालचाल का केली. तर त्यांनी शेकोबादादांनी हात दाखवले राजेंना की असं झालं की पंढरपूरमध्ये पांडुरंगरायाच्या शैलाला दिवा लागला आणि तो शेला हातानं विझवण्याचा मी प्रयत्न केला. याच्यामध्ये कुठलाही वेगळा भाव नाही. मग राजांना ते खरं वाटलं नाही की पंढरपूरमध्ये शेलाला दिवा लागतो आणि हे इथं उभं राहून हा शेला विझवायचा प्रयत्न करतायत.
हां. हे कसं शक्य आहे? त्यांनी घोड्यावरून सैनिक पाठवले आणि खात्री केली. त्या दिवशी शेला हां. जळला होता. तर ती घटना सत्य होती, खरी घटना होती. आणि हे पडताळणी झाल्यानंतर मग शेकूबदादांना साक्षात्कारी संत म्हणून सगळ्यांनी मान्यता दिली. मान्यता दिली. आणि त्याच्यानंतर त्यांचा दिंडी सोहळा, त्यांची त्याच्यानंतर- समाधी शिरसवडीला आहे शिरसोडीला आहे. आणि त्यांचा दिंडी सोहळा सुरू झाला. मग आपल्या भागातले साक्षात्कारी पुरुष शेकूबदादा शेकूबदादा. हे वडूजवरून निघून पिंगळी मार्गे पंढरपूरला प्रयाण असायचं. हां. मग पिंगळीवरती आल्यानंतर आम्ही सातारवरून यायचो. पिंगळीमध्ये आमचा पण मुक्काम असायचा, आणि त्यांचाही मुक्काम पिंगळी त्यांचाही. मध्ये. मग ज्या वेळेला श्रेष्ठ संत आपल्या बरोबर समोर येत आहेत त्यावेळेला त्यांची भेट घेऊन मग आम्ही त्यांच्याबरोबर चालायला सुरुवात केली आमच्या आजोबांच्या आजोबांच्या काळामध्ये. काळामध्ये. आणि ते चालू होतं. आणि त्याचप्रमाणे आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये गोजेगावचे नारायणदादा गोजेगावकर म्हणून होते. ते उत्तम असे त्या काळातले सुंदर मृदुंगमणी होते. गोजेगाव आपल्या इथलं. गोजेगाव. आणि त्यांनी काही कालांतरानं मग हा दिंडी सोहळा सोडला आणि नवीन दिंडी सोहळा सुरू केला. तो गोजेगावकर माऊली या नावानं प्रसिद्ध आहे. बरोबर आहे. आणि हा दिंडी सोहळा मग आम्ही तिन्ही दिंडी सोहळे मिळून एकत्रच चालतो. एकत्र, कारण गोजेगाव कोरेगावपर्यंत यायचे हा, किंवा बरोबर. मधल्या रस्त्यापर्यंत यायचे ते आम्हाला जॉईन व्हायचे जॉईन व्हायचे. अच्छा. कोरेगावच्या शिरडोन फाट्यावरती. हा. आणि तिथून मग आमचे तिन्ही दिंडी सोहळे एकत्र एकत्र चालत होते. बरेच वर्ष एकत्र चालत होते. जवळजवळ मला वाटतंय साधारण 15 वर्षापूर्वीपर्यंत हे दिंडी सोहळे एकत्र चालत होते. एकत्र चालत होते. म्हणजे सगळ्या तिन्हींचं पण नियोजन एकत्रच व्हायचं. हो, नित्य म्हणा एकत्र. किंवा काय हो, हो, हल्ली होत हो नाही. हो हो हे सगळं एकत्र होत होतं. कालांतरानं झालं कसं की आता समजा कोरेगावला पंगत आहे हां. पोचल्यानंतर किंवा पिंगळीपासून पुढे गेलं की गोंदावल्यात मुक्काम असायचा. गोंदावल्यात मुक्काम झाल्यानंतर व्हायचं काय की तिथले जे पंगत घालणारे होते हां. त्यांना प्रॉब्लेम यायला लागला की सातारकरांची 500 लोक, गोजेवर. गोजेगावकरांची 500 लोक, 700-800 लोक शेकूबदादांची, बरोबर. जवळजवळ 1500, 1700, 1800 1,500 समाज व्हायला लागला. अलीकडे समाज हा वाढला. वाढला. बरोबर. अलीकडे लोकांचं म्हणजे अध्यात्माकडे कल वाढलेला आहे आणि पंढरपूरला हौसेनं जायचं, वारी करायची हा कल वाढलेला आहे. बरोबर. मग त्यामुळं मग थोडंसं आम्ही विचार केला की आपण जे पंगत घालणार आहेत त्यांना, कारण कसं आहे की म्हसवड पिलीवच्या पुढे गेल्यानंतर हां. दुष्काळी भाग आहे तसाच सगळा म्हणजे हा, म्हसवडच्या बरोबर. पुढं. बरोबर. आणि एकाच कुटुंबानं पंगत घालायची म्हटलं एवढी 1,500-2,000 तर ती लोक करायची. हां. आम्ही बघितलेलं आहे करायची. म्हणजे काही पण, अडचण असली तरी करायची. पण व्हायचं काय की कर्ज काढणार, कुठं जमीन गहाण ठेवणार, अरे अरे. पण ते निष्ठेनं पंगत घाल. सेवा करायची. मग हे आम्हाला थोडंसं लक्षात आल्यानंतर आम्ही काय केलं की जेवणाची गैरसोय व्हायला लागली, एवढा लोड यायला लागला. बरोबर. मुक्कामाची गैरसोय व्हायला लागली लोकांची. बरोबर. एकाच ठिकाणी 1500 लोक थांबवायची. थांबवायची कशी? ह्या भागातून अवघड. त्या आळंदी पंढरपूर मार्गावरती, देहू पंढरपूर मार्गावरती शासकीय सुविधा सज्ज असल्यामुळे ते शक्य होतं शक्य तिकडे, होतं. पण बरोबर. हिकडून शक्य नाहीये. बरोबर. त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण काय करूया, बायफर्गेट करूया, बरोबर. वेगवेगळे करूया, करूया. जेणेकरून जिथं जाईल तिथं समाजाची व्यवस्था व्यवस्थित होईल. म्हणजे येणाऱ्या लोकांची कुठल्याही गैरसोय नाही प्रकारची व्हायला अडचण पाहिजे. येणार नाही. त्यात परत अडचणीत अडचण कशी व्हायला लागली, कलाकार मंडळी भरपूर वाढली. तिन्ही दिंड्या एकत्र असल्यानंतर कलाकार, प्रत्येकाला सेवा करायची असते. प्रत्येकाला म्हणायचं असतं सेवा करायची असती. तो थोडासा मग मन दुखावली जाऊ लागली. त्या दृष्टीने आम्ही विचार करून हे दिंडी सोहळे 15 वर्षापूर्वीपासून थोडंसं वेगळे केले. तेव्हापासून नियोजन म्हणजे अगदी व्यवस्थित होऊ लागलं. म्हणजे लोकांच्या गैरसोय होऊ नये म्हणून तुम्ही तिघांनी मिळून हा निर्णय घेतला की बाबा आपण वेगवेगळं चालूया. बरोबर. तसंच 25 ते 30 वर्षापासून आपल्या ह्या भागातून धनवडेवाडी म्हणून गाव आहे. त्या धनवडेवाडी गावातून 35 वर्ष झाले दिंडी सोहळा निघतो. तो सातारकर बोधेंच्या बरोबर असतो. तो मात्र कायम असतो. त्यांची लोक थोडी असतात, आमची पण लोक थोडी असतात. मिळून जाते. दोन्ही मिळून साधारण 400 लोक आमची असतात आणि त्यांची व्यवस्था होती. त्यामुळं ते एक गाव, धनवडेवाडी गाव, पंचक्रोशी, हे आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी असतं आणि खूप निष्ठेनं ते परंपरा 35 वर्ष झालं जोपासत आहे. अशा पद्धतीनं साधारण ह्या इतिहास आहे दिंडी सोहळ्याचा. हल्ली
खूप चांगल्या प्रकारानं सगळ्या सुविधा वारकऱ्यांना मिळतात. सुविधा मिळतातच आणि त्याचबरोबर सुविधा मिळाल्यामुळं नामस्मरण वाटेनं चांगलं घडतं. चांगलं घडतंय. हां, बरोबर. शेतकरी लोकांचा सुगीचा काळ झालेला असतो, पेरण्या झालेल्या असतात किंवा मग वारीवरून परत आल्यानंतर ते तयारी करून ठेवतात आणि वारीवरून आल्यानंतर पेरण्या करतात. बरोबर. अशा पद्धतीनं हा वारीचा इतिहास आहे साधारण आणि खूप छान पद्धतीनं पांडुरंगरायाची सेवा सगळेजण करत असतात. बरोबर. तसं म्हणायला गेलं तर सातारा जिल्ह्याचं हे वैभवच म्हणायला पाहिजे. अगदी म्हणजे प्रश्नच जे नाही. एकेकाळी अगदी वैभवच आहे. एकेकाळी फक्त बोधेंची दिंडी चालत होती. हो हो तिथून सुरुवात झाला. वास्करांनी इकडून देहूकरांनी इकडून चालू करायला परवानगी दिली. पण आणि त्याच्यातून आज परत त्याचं फलित असं आहे महाराज, आपल्या भागातून ह्या 3च दिंड्या नाही येत आता. बरोबर. तर जवळजवळ एवढा संप्रदायाचा प्रसार झालेला आहे, 60 ते 70 दिंड्या आपल्या सातारा भागातून पंढरपूरला जातात. सातारा फक्त इकडं ह्या भागातून ह्या भागात. हा, म्हणजे कराड भाग अजून आपण तसं म्हणजे आपण बघितलं असं म्हणू शकतो की इवलेसे रोप लाविलेद्वारी त्याचा वेल तयाचा वेलू गेला गगनावरी. बरोबर. म्हणजे त्याचं पण सुरुवात एक साताऱ्यातून बोधे कुटुंबाकडून झाली म्हणायला असं भाग्य म्हणायला पाहिजे. अगदी मग त्यावेळेच्या अडचणी अशा होत्या की लोकांना माहित नव्हतं वारीतला लोक येणार आहेत, राहणार आहेत, जाणार आहेत. जसं लोकांना कळल्यानंतर मग त्यांनी सेवा दिली, लोकांची सोयी व्हायला लागल्या. आता कसं तुम्ही म्हणता की परंपरेनं चालत आल्यामुळं त्या गोष्टीचं एवढं टेन्शन नाही की बाबा लोकांची सोय कशी करावी. पण त्यावेळेची आव्हानं वेगळी होते, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. आत्ताची काय तुम्हाला एक म्हणजे असं एक तुम्हाला कसं विचारलं तरी तुम्ही काय म्हणणार, पांडुरंग आहे, तो दाता आहे, सगळ्या गोष्टी निभवून जातात. पण एक काहीतरी आव्हानं समोर असतीलच की तुमच्या दिंडीत. सामाजिक भान ठेवून आपण ते आव्हानं पेलण्याचा प्रयत्न करतो. आता जसं की आम्ही बाबा वारकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी नावं ठेवली जातात. अच्छा. हा, म्हणजे आव्हानच आहे. हौशी नवशी गौशी तुमच्या बरोबर सगळेजण असतात. आणि मग त्या दृष्टीनं थोडंसं आम्ही गेले 15 ते 20 वर्ष झालं आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये स्वच्छ दिंडी सुंदर दिंडी, पवित्र वारी प्रसन्न वारी हे घोषवाक्य सुरू केलं. आणि त्याचा समाजावरती येणाऱ्या वारकऱ्यांच्या वरती इतका उत्तम परिणाम झाला महाराज की येणारा वारकरी स्वयंशिस्तीने येतो आणि असं काही घोषवाक्य पाहिलं बघितलं की तो स्वयंप्रेरणेनं काय करतो, आपली पत्रावळी आपणच उचलतो. कचऱ्याचे डस्टबिन ठेवलेले असतात, त्या डस्टबिनमध्ये टाकून देतो. तर कचऱ्याचा आपण विल्हेवाट व्यवस्थित लावतो. किंवा गावामध्ये गेल्यानंतर शौचालयाची व्यवस्था जिथल्या तिथं झाली पाहिजे, कुठेही इतर ठिकाणी अशौचविधी करायचे नाहीत. बरोबर. त्याप्रमाणे हा समाज मग काय होतो, सुधारायला लागलेला आहे की आपल्याला कुणी नावं ठेवता कामा नये किंवा कोणी गालबोट लावता कामा नये. गालबोट लावता कामा नये. आम्ही बरेच प्रयत्न करतो की बाबा आपल्याला आता अन्नदाते वाढलेले आहेत, वाटेने जाताना अनेक जण बिस्किटची पुडी देतात, चहाची व्यवस्था. पण आपण जिथं नेमून दिलेलं आहे त्याच ठिकाणी थांबतो, त्याच ठिकाणी प्रसादाचा स्वीकार करतो. जिथं जेवढं गरजेचं आहे तेवढंच, म्हणजे त्याचं असं मात्र झालं नाही पाहिजे थोडक्यात. आणि आता नैसर्गिक आव्हान म्हणाल तर आता ह्या 15-20 वर्षामध्ये पूर्वी आपण ज्या वेळेला पंढरपूरला प्रवासाला जायचो एसटीनं वगैरे, त्यावेळेला जुने रस्ते होते आणि पूर्णपणे झाडी होती पूर्ण. पण आता हे अनेक रस्त्यांची कामं, म्हणजे आता महामार्गाची कामं जी झाडच दिसत नाहीत, त्याच्यामध्ये झाडच दिसत नाहीत. बरोबर. आणि सगळं असं बकाल झालेलं आहे रस्ते. शासन ही प्रयत्न करते, पण आम्ही आमच्या वारीच्या दृष्टीने एक संकल्पना राबवली. गेले 11 वर्ष झालं आमचा दिंडी सोहळा जागोजागी जाताना वृक्षारोपण करून जातो. म्हणजे प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी दुपारी पोचलं की त्या ठिकाणी, रात्री ज्या ठिकाणी पोचल त्या ठिकाणी जिथं शक्य होईल तिथं वृक्षारोपण करतो. आणि जिथं शक्य नाही होईल तिथं आम्ही वृक्ष भेट देतो अन्नदात्यांना, गावातील काही ठराविक लोकांना, आणि त्यांना बजावून सांगतो की आम्ही पुढच्या वर्षी येईपर्यंत हे रोप जपलं पाहिजे. आणि दर महिन्यातून आमची पंढरपूरला चक्कर असते, त्यावेळेला आम्ही बघतो जाताना किती झाडं आहेत का, ते जपतायत का, आमच्याकडून काही मदत पाहिजे का. म्हणजे आम्ही सामाजिक भान ठेवलेलं आहे. ही आव्हानं पण स्वीकारलेली आहेत. आता त्यातल्या त्यात तरुण पिढीला आवड खूप आहे. तरुण पिढीला आहे आवड
संप्रदायाची आवड खूप आहे, सेवा ही निष्ठेनं करतात, बरोबर. पण परिवर्तन जे व्हायला पाहिजे ते तेवढ्या पुरतं असतं. परमनंट परिवर्तन तरुणांच्या मध्ये व्हायला पाहिजे, ही आमची एक वारकरी संप्रदायाकडून ह्या तरुणांच्याकडून अपेक्षा आहे. म्हणजे आता तुमची पिढी आणि आता आमची पिढी, बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेचा निष्ठावंत वारकरी बरोबर. किंवा तुमच्या आता मठावरती येऊन माळ घालणं अगदी, त्यावेळेस अगदी. म्हणजे समकालीन तुमच्या वयाची लोक असतात, अगदी अगदी. त्यांची निष्ठा आणि आता आमच्या पिढीच्या निष्ठेबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आता निष्ठा तुम्ही म्हणाल का नाही, तर हा खूप गहन विषय आहे. कारण आम्ही जे लहानपणी बघितलेलं आहे, आता माझं वय आत्ता 64 वर्ष आहे, त्यातली जवळजवळ 57-58 वर्ष झालं मी वारी करतोय. 57-58 वर्ष, हो, एकही वर्ष खंड नाही. खंड नाही. तर जी निष्ठा म्हणतो का नाही आपण, ते पूर्वीच्या लोकांच्या मध्ये खूप होती. अच्छा. ती निष्ठा कशा प्रकारे होती, तर ते अखंड नामस्मरण चालू असायचं. बरोबर. हरी तुझे नाम गायीनं अखंड, हे जे तुकोबारायांनी सांगितलं की सांगितलं. त्या पद्धतीनं ही जी जुनी निष्ठावान लोक होती ती अखंड नामस्मरण करायचा प्रयत्न करायची. आणि याच्यातून व्हायचं काय, तर काकडा करायचे, अभंग पाठांतर असायचं, ज्ञानेश्वरी ग्रंथ पाठांतर असायचं, तुकोबारायांची गाथा पाठ असायची. बरोबर. म्हणजे एखादा कीर्तनकार जर उभा राहिला हां. आणि तो कीर्तनामधून दाखले देऊ लागला, प्रमाण देऊ लागला, तर खाली बसणाऱ्या श्रोत्यांच्या मुखातून पुढचे चरण यायचे, की आता हे पुढच्या ओव्या यायच्या ओव्याच्या श्रोत्यांच्या मधून, श्रोत्यांच्या मधून. वाटसरीला जे चालणारे वारकरी होते त्यांच्या मुखगत होते म्हणजे या सगळ्या त्यांना गोष्टी. विश्रांती हा भागच नव्हता. सकाळी काकडा झाला, दिवसभर चालणं झालं, संध्याकाळी पोचल्यानंतर भोजन झालं की विश्रांती नाहीच, लगेच रात्री 12-1 पर्यंत भजन, 3 ते 4 तासाची विश्रांती, की सकाळी उठून परत काकडा. परत काकडा सकाळी उठलं की आणि ह्या गोष्टी बसून नव्हत्या, हे सगळ्यात महत्वाचं. सगळं उभं राहून सगळं उभं राहून असायचं. काकडा असू द्या. अगदी अगदी अगदी. बरोबर. तर अशी जुन्या लोकांची निष्ठा होती. आणि पाठांतर खूप मोठा पाठा. आजकाल मी सुद्धा स्वतः म्हणू शकत नाही की माझं खूप पाठांतर आहे. पाठांतर आहे. बरोबर. म्हणजे ही आपल्या सध्याच्या व्यस्त जीवनशैलीची एक काय म्हणता येईल आपल्याला, त्याचा हा परिणाम आहे. हा नाही की व्यस्ततेमधून आपण वेळ देऊ शकत नाही की हे आपण पाठ केलं पाहिजे, किंवा घरचा म्हणजे ह्याला असं आपण म्हणू शकतो की नित्यनेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. दुर्लभ. म्हणजे आता वारकरी संप्रदायाची नवीन जी पिढी आहे त्यांचे नित्यनेमच कमी झालेत. बरोबर बरोबर. म्हणजे त्याला पर्याय शोधतात असं म्हणायला काय हरकत नाही. अगदी अगदी. आणि ह्या व्हॉट्सअपमुळं किंवा मोबाईलमुळं तर आजकाल फार फास्ट झालेलं, नुसतं रील्स बनवणं, रील्स बघणं आणि तत्वज्ञान सांगणं सोपं झालेलं आहे. तत्वज्ञान आत्मसात करणं खूप अवघड आहे. अवघड आहे. आणि हीच निष्ठा आहे ना. बरोबर आहे. तत्वज्ञान जे आपण ऐकतो, म्हणजे आता साधारण आपण जर म्हटलं, आता सध्या सगळीकडे पारायण सोहळे वगैरे खूप जोमात चालू आहेत. जोमात चालत. बरोबर. पण नामदेव महाराजांनी एकच सांगितलं की बाबा रे, तत्वज्ञान तुम्हाला अंगीकारायचं आहे ना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी अनुभवण्याकरता आपलं अख्खं जीवन सुद्धा खर्ची पडू शकतं. तुम्हाला एवढी ही निष्ठा जोपासली गेली पाहिजे. आणि ती जोपासली जात नाही, ही खंत आहे. खंत आहे. अभ्यासू माणसं पण आहेत, निष्ठावंत पण आहेत, पण तेवढी नाही आहेत. बरोबर. 1-2%, 5% प्रमाण त्याचं म्हणता येईल. ही कसं ही खंतच म्हणायला पाहिजे. ही खंत आहे, ही खंत आहे. संप्रदायाची ही सगळ्यात मोठी खंत म्हणजे आहे. वारकरी पोशाख करून वारीला आला, दिंडीला आला म्हणजे तो वारकरी झाला किंवा त्यानं खूप मोठं देवाच केला असं नाहीये. तर तिथं येऊन अगदी आम्ही म्हणू की माळ नाही घातली तरी चालेल, पण संतांचं साहित्य अंगीकृत केलं पाहिजे. अंगीकृत केलं पाहिजे, ते जागवलं पाहिजे, त्याची अनुभूती घेतली पाहिजे, त्याची प्रचिती घेतली पाहिजे. हे आमचं एक मनोगत आहे. बरोबर. आता तुम्ही एवढं 58-57-58 वर्षाची तुमची वारी आहे, स्वतः तुम्ही पायी वारीचं नियोजन बघताय, करताय. बरोबर. आता ज्या वेळेला तुम्ही सर्वप्रथम ज्या वेळेला कीर्तनाला उभं राहिला त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे आता तसं बघितलं तर मी कुठल्याही शाळेमध्ये, कुठल्याही संस्थेत, वारकरी संस्थेमध्ये शिकायला गेलेलो नाही. घरचीच परंपरा आहे. घरचीच परंपरा. आणि असंच उपरीमध्ये प्रसंग आला. आता हा सुद्धा आयुष्यातला एक खूप मोठा टप्पा होता.
दिंडीतल्या बाकीच्या जबाबदाऱ्या खूप म्हणजे तरुणपणामध्ये चांगल्या पद्धतीनं पार पाडायचो. बरोबर. त्यामुळं बाकीचं ज्ञान नव्हतं किंवा बाकीची आवड पण नव्हती. बरोबर. पण दुर्दैवानं झालं काय की वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि ते जागेवर बसले. हां. ते जागेवर बसल्यानंतर अचानक सगळ्या आतल्या भागातल्या जबाबदाऱ्या म्हणजे गायन असेल, भजन असेल, असेल, दिंडीचं संचलन संचलन असेल, असेल, थोरले नित्यनेम भाऊ असेल. मिलिटरीमध्ये असल्यामुळं हां. त्यांना त्या काळामध्ये यायला मिळत नव्हतं. बरोबर. आणि थोडंसं तसं म्हटलं तर अगदी तरुणपणामध्येच ह्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या आणि मग त्यातून धडपड सुरू झाली. बरोबर. आणि हा वारकरी संप्रदाय खूप खूप म्हणजे असा सगळ्यांना सामावून घेणार आहे. यारे यारे लहान थोर याती नाती भलती नर. आणि बाबा चला महाराज करा तुम्ही कीर्तन आता. आणि घरची परंपरा काही ही येत पुढं हा काही येत नसताना सुद्धा ह्या सुंदर अशा समाजानं उभं केलं आणि त्यांच्याच कृपेनं आता हळूहळू थोडं थोडं अजून चालू आहे. शिकणं चालूच आहे. करतो. अभ्यास हा प्रत्येकाचा अगदी, चालूच अगदी. असतोय. हा, तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये सर्वात आवडणारी ओवी वा. किंवा छान प्रश्न विचारला. अभ्यास करायला लागला अगदी. तसं आम्ही मी आमच्या घरी पण वारकरी संप्रदायाची परंपरा ज्ञानेश्वरी नित्यनेम असायचा. हल्ली जमत नाही सगळ्या व्यापामुळं, पण असतं घरी आठवड्यातनं एकदा तरी छान छान असतं. तर तसं मग तुम्हाला एखादी आवडणारी ओवी किंवा अगदी. सांगतो त्या ना. विषयी मी जास्त बोलू शकतो किंवा त्याची आता गरज आहे समाजाला बाबा अगदी अगदी असं नाही. समाजाचं झालंय कसं आपल्याला मी नेहमी कीर्तन आणि प्रवचनामधून सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला सगळं समजतंय, हा सगळं कळतंय, पण आपल्याला वळत वळत नाही. नाही. आपण सुज्ञ आहोत, सगळं लक्षात येतं, काहीही कळत नाही असं नाही आपल्याला, हा पण लक्षातच येत नाही. या अनुषंगानं 9व्या अध्यायमधील 53, 54, 55 क्रमांकाच्या एक 3-4 माऊलींच्या सुंदर अशा ओव्या आहेत. बरोबर. सुंदर अशा ओव्या आहेत आणि ते आपल्याला जीवनाचं सारच सांगून जातात. त्या ओवीमधूनच हा त्या म्हणजे 3 दृष्टांत दिलेले आहेत माऊलींनी आणि एक सिद्धांत सांगितलेला आहे. आम्हाला सांगितलं श्रोत्यांना तर सांगणार ना, का नाही सांगणार. म्हणजे हे जर आत्ता मी सांगितलं तर अगदी सर्वांच्या पर्यंत पोचणार आहे ते. ये हृदयीचे ते हृदय हृदय पोचून जाणार आहे आणि पोचून ते हृदयाला धरूनच ओवी आहे. धरूनच आहे. बरोबर. अगदी अगदी. तर माऊली म्हणतात पाहेपा ध्वजेची पाहेपा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पदराड परी ते अव्यरुणीय गोचिड अशुद्ध काय नसेवी का कमलकंद आणि दुरदुरी नांदणुके एकेची घरी परी परागु सेवी जे भ्रमरी येरा चुकलची वरी ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्रीची. आणि हे 3 दृष्टांत सांगितले आणि मग माऊलींनी सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणजे माऊलींचं समजून सांगणं खूप सुंदर आहे. माऊली स्वतःच म्हणतात की मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगेन, गोड भाषेमध्ये सांगेन, साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जसे कोल्हळ अमृताचे शब्द मी तुम्हाला द्यायचं काम करेन. घ्यायचे का नाही ते तुमचं काम आहे. ठरवायचं. सुंदर असे 3 दृष्टांत सांगितले की ज्याप्रमाणे गाईच्या काशीजवळ गोचिड बसलेला आहे, ज्याप्रमाणे चिखलामध्ये बेडूक बसलेला आहे, ज्याप्रमाणे दरिद्री झोपडीमध्ये बसलेला आहे. बरोबर. गोचिड, बेडूक आणि भिकारी हे 3 व्यक्तिमत्व सांगितलेली. आणि ही 3 व्यक्तिमत्व कशी आहेत तर गोचिड आहे ते गाईच्या काशीजवळ आहे, हा बेडूक आहे ते चिखलामध्ये आहे चिखलामध्ये आणि दरिद्री आहे तो झोपडीमध्ये बसलेला आहे. बरोबर. परंतु ह्याच्यातून गुह्यतम ज्ञान सांग. आता हा 9वा अध्यायच मुळात कसं आहे गुह्यतम ज्ञान सांगणार आहे. बरोबर. आणि याच्यातून त्यांनी गुह्यतम ज्ञान सांगण्याचा प्रयत्न कसा केला आहे. माऊली काय म्हणतात त्या कासेमध्ये काय आहे, गाईच्या कासेमध्ये काय आहे, दूध. पवित्र आणि गोड असं दूध आहे. तिथं चिखल आहे, त्या चिखलामध्ये काय आहे, कमलकंद आहे, कमळाचं फुल आहे वर, बरोबर, खाली कमलकंद आहे आणि वरती परागकण आहे. परागकण आहे. हा तो दरिद्री बसलाय झोपडीमध्ये, बरोबर आहे, पण त्या दरिद्र्याच्या झोपडी खाली जर थोडंसं एक वितभर हातभर खांदलं तर हजारोनी सुवर्णमोहर आहे. हजारोनी सुवर्ण मूर्ती. हे दृष्टांत झाले. दृष्टांत. माऊली काय म्हणतात त्याच्या पुढे जाऊन, माऊली म्हणतात ज्याप्रमाणे पवित्र आणि गोड जसं दूध आहे, ज्याप्रमाणे कमलकंद आहे, परागकण आहेत, ज्याप्रमाणे हजारोनी सुवर्णमोहरा दरिद्र्याच्या झोपडीखाली आहेत, बरोबर. तद्वत
माऊली म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. सगळ्या सुखाचा आराम आपल्याला दिलेला आहे. काय दिलेलं नाहीये की भ्रांतासी कामू विषयावरी. पण आपल्यालाच सर्वसामान्यांना काय झालेलं आहे, तत्वज्ञानच कळत नाही. विषयांची भ्रांत पडते, आणि विषयांची भ्रांत एकदा पडली की माशी ज्याप्रमाणे शेमडामध्ये अडकलेली असती, त्याप्रमाणे आपण प्रपंचामध्ये अडकतो आणि विषय भोग सेवन करण्यामध्येच आपलं आयुष्य व्यतीत करतो. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. माऊलींनी सुंदर अशा हे आवडलेल्या माझ्या ओव्या आहेत. मी नेहमी कीर्तन आणि प्रवचनामधून सांगतो. अनेक ओव्या आहेत अशा, पण नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जास्त आपण हे करण्यात हे नाहीये. बरोबर. थोडं घ्यावं, पण ते चांगलं घ्यावं. साच आणि मावळ, त्याप्रमाणे जेवढं निवडक आहे तेवढं आपल्याला जे आवडेल, भावेल आणि आपल्याला आचरणात येईल, त्याच्यावरून आपल्याला काही बदल करता येईल आपल्या जीवनामध्ये, तर तो करणं शक्य होतं. बरोबर. जसं आता आपण ज्ञानेश्वरीवरती बोलतोय, तसं तुकाराम महाराजांचा गाथा आहे. गाथा वाचला तर आपला माथा जागेवर यायलाच पाहिजे. इतका सुंदर गाथा आहे. त्याच्यातून तुम्हाला सर्वात आवडणारा अभंग, किंवा आता त्या अभंगाची समाजाला गरज आहे, किंवा त्या चिंतनाची समाजाला गरज आहे असं तुम्हाला वाटतं? अनेक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, पडिले वळण इंद्रिया सकळ, आणि भाव तो निराळा नाही तुझा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, तुका म्हणे नेत्री केली ओळखणं, आणि तटस्थ हे ध्यान विटेवर. तो तटस्थ आहे, पण त्या तटस्थपणामधूनच आपण काहीतरी घेण्यासारखं आहे, बोलण्यासारखं खूप आहे. पण अभंग आवडलेला आहे. आपण त्या नामस्मरणामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर. आता आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडं येतोच आहे. तर तुम्हाला नवीन पिढीला काय संदेश देऊ वाटतो, किंवा नवीन येणाऱ्या असं वारकऱ्याला? नवीन पिढीला संदेश देण्यापूर्वी माझ्या आयुष्यातला एक दिंडी सोहळ्यातला एक सुंदर असा प्रसंग सांगतो. की आपण नेहमीच्या परंपरेनुसार सातारा ते वाखरीपर्यंत पोचतो, आणि वाखरीवरून पंढरपूरला जातो. आता तिथं आपली मानाची कीर्तन सेवा असती, जागर सेवा असती, आणि तिथून आपल्याला मान मिळतो. मग कीर्तन सेवा हे आमच्या आजोबांच्या काळामध्ये थोडीशी खंडित झालेली होती. तिथली खंडित म्हणजे कशी, तर आजोबांना पाठांतर अख्खी ज्ञानेश्वरी पाठ होती आमच्या. तुकाराम धोंडीबा बोधे यांना ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती, परंतु कीर्तनाला उभं राहिलं की शक्य व्हायचं नाही. मग त्या काळामध्ये त्यांनी शेकोबादादांच्या दिंडीमधले महाराज आहेत केशव अण्णा लोणीकर, ह्यांनी अनेक वर्ष आपली कीर्तन सेवा तिथं केली. आपल्या वतीनं आपल्या सातारकर बोधांच्या वतीनं त्यांनी सेवा केली. त्याच्यानंतर आमचे आदरणीय हरिभक्तपरायण गोजेगावकर माऊलींनी काही वर्ष कीर्तन सेवा केली तिथं, वाखरीवरती. आणि कालांतरानं म्हणजे आता वडील जागेवरती बसलेले होते, आणि सेवा मग जे देहूकर होते, ज्यांनी आपल्याला मान दिला, त्यांचं लक्ष असायचं ना वाखरीच्या कीर्तनावरती. बरोबर. की अरे ह्यांची कीर्तन झालं, त्यांचं कीर्तन झालं, घरातलं ह्यांचं कोणच कीर्तन करत नाहीये, अडचण काय. त्यांनी एक वर्ष बोलवलं. बरोबर. आणि त्यावेळेला मी एकटाच होतो तिथं. म्हणजे सगळे घरातले बाकीचे वडील जागेवरती, मग त्यांना पुढं वगैरे पाठवायचं. बरोबर. मग त्यांनी कीर्तन सेवा झाल्यानंतर तिथली मला बोलवलं. म्हटलं, तुम्हाला कीर्तन सेवा करायला काय अडचण आहे, तुम्ही कीर्तन सेवा का करत नाही? बरोबर. आणि अक्षरशः त्यावेळेला देहूकरांनी माझ्या हाताला धरलं, तुकोबारायांच्या पालखीजवळ नेलं, आणि तिथं मला शपथ घ्यायला लावली की इथून पुढं तुमची जशी सेवा होईल वेडी वाकडी तशी आम्हाला चालेल. हा संप्रदायाचा मोठेपणा आहे. बरोबर. त्यांनी तिथं शपथ घ्यायला लावली, आणि तेव्हापासून मग वाखरी तळावरची सेवा जवळजवळ 15-16 वर्ष झाली. मी आणि आमचे बंधू 1 वर्ष मी करतो,
एक वर्ष आमचे थोरले बंधू करतात. बरोबर. अशा पद्धतीनं हा थोडासा परिवर्तनाचा काळ आला आणि आम्हाला तुकोबारायांनी आणखीन जवळ केलं. आणखीन जवळ केलं. हा बरोबर. हा एक खूप छान असा माझा जीवनातला अनुभव आहे. अनुभव आहे. बरोबर. मग तुम्ही युवा युवा पिढीला काय संदेश आता तुमच्यातून? युवा पिढीला या सर्वांनी या. हां. हा फक्त हौशे गौशे नवशे म्हणून येऊ नका. ज्याप्रमाणे तरुण पिढीला मी सांगेन, आपल्या तरुण पिढीचा खंत आहे की इतर धर्मातील लोकांचं जर आपण बघितलं, इतर धर्मातील तरुणांचं जर पाहिलं, बरोबर. तर त्यांचे जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत, आपल्याला कोणावरतीही टीका करायची नाही, आपल्याला चांगलं तेवढंच घ्यायचं आहे. बरोबर. तरुणांचे त्यांचे आध्यात्मिक ओव्या, आध्यात्मिक पठण किती मुखोद्गत असतं ज्याच्या त्या धर्मातल्या लोकांचं. त्या इतर धर्मातल्या लोकांचं. बरोबर. इतर धर्मातील तरुण वृद्ध सगळेजण ठराविक टायमिंगला एकत्र येतात म्हणजे येतातच. बरोबर. तसं आपल्या तरुणांचं आत्ताची खंत अशी की त्यांनी जिथं हे धार्मिक कार्य कुठं चालू असेल आपल्या संप्रदायाचं, तिथं कुठलीही लाज न बाळगता बरोबर. लगेच सामील व्हावं आणि अशा या धर्म कार्याला तरुणांनी मनापासून सहकार्य करावं आणि त्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या कार्यासाठी, पांडुरंगरायासाठी वाहून घ्यावं. वाहून घ्यावं. सगळ्यात महत्त्वाचं, तरुणांच्याकडून जे काही घटना घडतात ते आजकाल, आता मी इंजिनिअरिंग कॉलेजवरती होतो शिक्षक म्हणून, बरोबर. त्यामुळं मी अनेक तरुण पिढी बघितलेले आहेत. 32 वर्ष नोकरी झालेली आहे. तर ह्या 32 वर्षाच्या ह्याच्यामध्ये तरुण खूप बदलताना पाहिलेला आहे. फास्ट. तो वरिष्ठांना जुमानत नाही, वरिष्ठांचा आदर करत नाही, घरच्यांचं जुमानत नाहीत. हे एक तरुण पिढीमधलं परिवर्तन फार घातक आहे. बरोबर. त्यांनी आपल्या वरिष्ठांचा, आईवडिलांचा, गुरूंचा आदर करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात घातक गोष्ट, ही तरुण पिढी जर काय करत असेल तर पावलोपावली बाहेर मित्रांच्यात भेटल्यानंतर आईवडिलांच्यावरून, नावावरून बोलतात, शिव्या वाहिल्याच्या पद्धतीनं. मी आता त्याचा इथं नामोल्लेख करत नाही, कारण प्रत्येकाला माहिती आहे की एक मित्र भेटला की तो वडिलांच्या नावानं मित्राला हाक मारून हाक बोलवतो. आणि आईचा तर उद्धार पावलोपावली मुलं करतात. बरोबर. हे आपल्या संस्कृतीचं ऱ्हास होण्याचं मूळ कारण आहे असं मला वाटतं. कारण ज्या वाणीनं आपल्याला चांगलं करायला सांगितलेलं आहे, त्या वाणीनं आपण चांगलं 100 पटीनं केलं तर 200 पटीनं आपल्या वाट्याला पाप कोणत्या गोष्टीने येतं, तर आई वडिलांचा अनादर केल्यामुळे येतं. आणि अनादर मोठ्या प्रमाणात ह्या वक्तव्यांमुळे घडतोय मुलांच्याकडून. बरोबर. आणि हे एक प्रकारे पापच आहे, वाणीचं पापच आहे. आता तुम्ही कॉलेजला असल्यामुळे हा तुम्हाला अगदी पावलोपावली येणारा अनुभव तुम्ही आता सांगितलाय. आता तुमची आता बोधेंची एवढी वर्ष दिंडीची परंपरा आहे, बरोबर चालल्या आहेत. आता तुमचं येणाऱ्या काळात उद्दिष्ट काय आहे? म्हणजे एक गोल असतं, अचिव्हमेंट असतं, किंवा एक संकल्प असतो. तुमचा काय संकल्प आहे आता? काही नाही, संकल्प वगैरे काही नाही. हे चालू आहे, ते खूप छान चालू आहे आणि हेच सगळ्यांनी निष्ठेनं, प्रामाणिकपणे करावं. जास्तीत जास्त लोकांचं पाठांतर कसं होईल, जास्तीत जास्त युवा कीर्तनकार, युवा प्रवचनकार कसे तयार होतील, याच्यावरती आमचं लक्ष आहे. धन्यवाद. आज तुम्ही आमच्या या नाथध्यास प्रोडक्शन हाऊसच्या यूट्यूब चॅनलला येऊन भेट दिली. संत संवाद यामध्ये तुम्ही सेवा दिली आम्हाला, त्याबद्दल मी नाथध्यास प्रोडक्शन हाऊसतर्फे तुमचं मी मनापासून आभार मानतो. रामकृष्ण हरी. असंच परत तुम्ही यावं आमच्या वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करू. आता तुम्ही रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर मला जाता जाता असं रामकृष्ण हरीचं महत्व सांगावं आणि पुढं आपण जावं असं मला वाटतंय. रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा खूप चांगला मंत्र आहे. बरोबर. याच्यामधून आपल्या धर्माचं जे आराध्य दैवत आहे प्रभू रामचंद्र आहे, हे एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी होते. बरोबर. याप्रमाणे आपलं जीवन असं प्रभू रामचंद्रांप्रमाणे
म्हणून रामाचं आचरण, आचरण करावं. कृष्णाचे विचार आपले असावेत, कृती नसावी. बरोबर. म्हणून कृष्णाचा उच्चार आहे, रामाचा आचार आचार, आहे. कृष्णाचा विचार विचार आहे आहे. आणि हरीचा उच्चार. हा आपला सतत असला पाहिजे. हा मंत्र शास्त्रीय दृष्ट्या आणि सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह झालेला आहे. हा नुसता मंत्र नुसता म्हणून उपयोग नाही, तर त्याचा अनुभव पण घेतला पाहिजे. बरोबर. आता हा मंत्र का म्हणावा, तरुण विचारणार साहजिक. हो, विचारणार. तर आपल्या शरीराच्या ज्या काही सगळ्या क्रिया चालतात बरोबर. त्या कशावरती चालतात? तोंडावरती चालतात. म्हणजे खाणं पिणं सगळं कशावरती आहे? आपलं तोंडावर. मुखावर. सगळ्यात प्रमुख अवयव आपला मुख आहे. मुख आहे. आणि या मुखामध्ये अशी यंत्रणा बनवलेली आहे. आता ते आपल्याला सांगायला आत्ता वेळ नाही, पुढच्या वेळेला कधी योग आला तर आगामी आकर्षण म्हणून नक्की आपण नक्की नक्की. ह्याचं सायंटिफिकली आपण थोडंसं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करू. पण राम म्हटल्यानंतर आपल्याला ज्या जिभेच्या आणि तोंडाच्या हालचाली होतात, कृष्ण म्हटल्यानंतर ज्या दाताच्या, जिभेच्या आणि सगळ्या अवयवांच्या हालचाली होतात बरोबर. त्या, आणि हरी म्हटल्यानंतर ज्या हालचाली होतात, त्यामुळं आपल्या शरीरामध्ये खूप काही परिवर्तन होतं, बदल होतो. बरोबर. आणि म्हणून आजच्या तरुणांना बाबा बाकी काही नाही केलं तरी चालेल, सतत रामकृष्ण हरी म्हण. रामकृष्ण हरी खूप खूप जीवनामध्ये आपल्याला रामकृष्ण हरी हा मंत्र शिकवून जातो. आनंदात असला तरी रामकृष्ण हरी म्हटलात तर तुम्ही आनंदात खूप चांगलं जगू शकता. दुःख असेल तर ते दुःखामध्ये रामकृष्ण हरी म्हटलात तर ते दुःख कमी व्हायला सुद्धा या मंत्राचा उपयोग होतो. इतका हा प्रभावशाली मंत्र आहे. सुंदर असा हा रामकृष्ण हरी मंत्र आपणा सगळ्यांना देतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. प्रेक्षकांना विनंती आहे, आपला ह्या नाथध्यास यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच आपले वारकरी संप्रदायातील संत मंडळींना आपण इथं बोलवणार आहोत आणि त्यांचे संत विचार इथून पुढं ऐकणार आहोत आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांनी कमेंट करावे, लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी.